नमस्कार. मी नेहमी सांगते की लहान मुलांची त्वचा ही खूप नाजूक असते. तिला खूप असं केमिकल असलेलं किंवा कुठलं प्रॉडक्ट जास्त वापरू नये. मी नेहमी सगळ्यांना रिकमेंड करते की मॉइश्चरायझर भरपूर लावा. स्किनमध्ये आर्द्रता असेल तर स्किनचे अनेक आजार होत नाही, ती छान राहते, टवटवीत राहते, लहान मुलांना विशेषतः. आणि लहान मुलांना विशेषतः पावडर लावू नये. आपल्याकडे फारच पद्धत आहे की खूप सारं पावडर लावलं जातं, पण पावडर लावलं की त्वचा कोरडी पडते, शुष्क होते आणि ती डॅमेज व्हायला सुरुवात होते. अशाच एका लहान मुलीची केस सांगणार आहे. हिने काही पावडर वगैरे लावलं म्हणून झालं नाही, पण तिला रॅश आली, पिंपल्स सारखी, चिकन पॉक्स सारखे फोडं होते. सुरुवातीला वाटलं चिकन पॉक्स आहे, डॉक्टरांना दाखवलं, पण ताप नव्हता, काहीच त्रास नव्हता. औषधं घेतली, ती काय बरे वाटत नव्हतं. मग त्या मुलीच्या आईने मला संपर्क केला. मी औषधं दिली. खरं तर मी विसरून गेले होते की अशा पेशंटला मी औषध दिलं. त्यांनी स्वतःहूनच फोटो पाठवले की ठीक झाला आहे आणि फीडबॅक लिहून पाठवला. लहान मुलांच्या त्वचेकडे दुर्लक्ष करू नका, काळजी घ्या. खूप हार्ड सोप, खूप गरम पाणी वापरू नका. थोडेसंही काही वाटलं की काही रॅश येते आहे, काही चेंजेस होते आहेत, तर नक्कीच तुम्ही होमिओपॅथीला प्रेफरन्स देऊ शकता. धन्यवाद.